ट्रॅक्टर आहे हा जवळ 47 HP आहे आणि हा रायरेश्वर किल्ल्यावर आणण्यासाठी आपण हा सातारामधून घेतला. तर साबळे साहेब त्यांनी खूप मदत केली आपल्याला. आणि त्याच्यानंतर हे जे ट्रॅक्टर आणल्याच्यानंतर पार्किंगला हा पूर्ण डिसेंबल केला आणि वरती आणल्याच्यानंतर हा पूर्ण असेंबल केला. आता हा वेगवेगळे पार्ट केले याचे. आणि हे जे धानवली म्हणून गाव आहे रायरेश्वरच्या पलीकडे, तर तिथले 20 लोक होते, तर त्यांनी आम्हाला मदत केली आणि शिडीतून हा आम्ही लाकडाला बांधून वगैरे हा सगळं वरती आणला आणि असेंबल करून चालू केलं. ही जे ट्रॉली वगैरे आपण बघू शकतो ही सगळी या शिडीमधून आणलेली आणि वरती असेंबल केली. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रायगडावर छोटं हातीचं पिल्लू नेलेलं आणि वाढवलं, त्याचप्रमाणे आम्ही हा रायरेश्वर किल्ल्यावरती छोटासा हाती आणलेला आहे. आणि आता याची हा जास्त करून इथली जी शेती आहे तर ती आम्ही डेव्हलप करण्यासाठी हे प्रयत्न केलेला आहे. हा मालक एकच आहे आणि आणण्यासाठी 20 लोक होते. आणि इथले यंग जी जनरेशन आहे, इथं काही उद्योग नसल्यामुळं किंवा रोजगाराची संधी नसल्यामुळं बरेचसे मुलं ही बाहेर जातात, यंग जनरेशन. तर इथं जर शेती आणि या सगळ्या गोष्टी टुरिझम आणि शेती जर डेव्हलप झाली तर हे जे बाहेर जातात तर ते गावामध्ये राहून डेव्हलप करू शकतात. आणि साधनं असल्याशिवाय मॅनपॉवर आणि हे जर साधनं नसेल तर आपण हे काही डेव्हलप करू शकत नाही, शेती आणि टुरिझम. मी संदीप जंगम, रायरेश्वर.